सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र नाशिक विभाग यांच्यातर्फे पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर प्रथमच नाशिक येथे सन्माननीय माननीय श्री धनंजय औंढेकर साहेब यांचा सन्मान व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला। सर्वप्रथम श्री धनंजय औंढेकर साहेबांना समस्त नाशिककरांच्या वतीने मानाचा फेटा बांधून गौरवण्यात आलं। सत्कार मूर्ती व्यासपीठावर स्थानापन्न झाल्यानंतर त्यांच्यासोबत नाशिक महावितरणाचे मुख्य अभियंता श्री सुंदर लटपटे, मुख्य अभियंता वितरण मुंबई श्री अंकुश कावळे, तसेच इकॅम महाराष्ट्र अध्यक्ष देवांग ठाकूर, इकॅम महासचिव व पॉवर कमिटी अध्यक्ष महाराष्ट्र श्री सचिव फरतडे समाधान पाटील, चेअरमॅन इकॅम नाशिक सचिव संदीप शिंदे, श्री सतीश मोरे हे विराजमान होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सचिन फरतडे यांनी केले। सत्कार मूर्ती श्री औंढेकर साहेबांचा सत्कार इकॅम नाशिक वतीने श्री देवांग ठाकूर, सचिन फरतडे, श्री समाधान पाटील यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, शाल आणि बुके देऊन करण्यात आला। क्रीडाईचे श्री सतीश मोरे व क्रीडाई पदाधिकाऱ्यांच्या वतीने साहेबांचा सत्कार करण्यात आला। इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन नाशिक विभागातर्फे मानाचा हार संदीप शिंदे, योगेश गायकवाड, निलेश धात्रक, सतीश मोरे, कृष्णा देवकर, सुभाष धोंडगे, किरण सातपुते, पुरुषोत्तम कुलकर्णी, किरण गायकवाड, धनेंद्र कांकाणी, माधव भोळे, संजय नेरकर, प्रमोद सोनवणे, धनंजय कापडणे, सुनील दराडे, सुभाष येवला यांच्या हस्ते साहेबांचा हार घालून सत्कार करण्यात आला। यानंतर मुख्य अभियंता वितरण मुंबई श्री अंकुश कावळे साहेबांचा सत्कार श्री किरण गायकवाड व श्री किरण सातपुते यांच्या हस्ते करण्यात आला। मान्यवरांच्या भाषणांमध्ये श्री सतीश मोरे, सुनील दराडे, रवी पठाडे, समीर चव्हाण, देवांग ठाकूर व सचिन फरतडे यांचे मनोगत व्यक्त केले। समीर चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करून धनंजय औंढेकर साहेबांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यामध्ये सचिन फरतडे यांनी सद्यस्थितीत असलेल्या महाराष्ट्रभर इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या समोर असलेल्या अडचणी व समस्या तसेच वीज क्षेत्रातील प्रश्नांना उजळणी दिली आहे। त्यात नवीन कॉस्ट डाटा, स्थानिक ठेकेदार कामे देण्यात यावी, मेंटेनन्सचे बजेट व सुधारणा याबाबत औंढेकर साहेब यांच्या पुढे व्यथा मांडण्यात आल्या। त्यानंतर सत्कार मूर्ती श्री धनंजय औंढेकर साहेब यांचे मनोगतच सुरुवात होताच त्यांनी सर्वप्रथम नाशिककरांचे आभार मानले, कारण हा प्रथम सत्कार सोहळा संचालक या पदी विराजमान झाल्यानंतर नाशिककरांनी केल्याबद्दल ती कृतज्ञता व्यक्त केली आहे। अनेक गोष्टींना त्यांनी उजळा दिला। कॉन्ट्रॅक्टर्स तसेच वीज क्षेत्राचे भविष्यातील काम या सर्व गोष्टी त्यांनी सर्व ठेकेदार सदस्यांच्या समोर मांडल्या। वीज क्षेत्राचे भविष्य आणि भविष्यातील संधी या सर्व वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत आणि त्यासाठी तुम्हाला तयार राहायचं आहे, ते आम्हाला स्वीकारूनच तुम्ही वीज क्षेत्रात कार्यरत राहावे असावी मौलिक सल्ला उपस्थांना दिला व श्री सचिन फरतडे यांनी मांडलेल्या समस्या याबाबत 1 महिन्याच्या आत सकारात्मक मार्गी लावू असं आश्वासन दिले। या सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन समीर वडोजे यांनी केले, तर कार्यक्रमाची सांगता झाली। सत्कार समारंभावेळी नाशिक मधील सर्व इकॅम सदस्य व नामांकित ठेकेदार, महावितरण मधील अधिकारी वर्ग उपस्थित होते। सन्माननीय व्यासपीठ आणि माझे गुरु, माझे मोठे बंधू औंढेकर साहेब यांना खूप खूप शुभेच्छा देतो मी। सगळ्यांनी तर दिल्याच आहेत आणि मित्रांनो, मी पण तुमचा काही जास्त वेळ घेणार नाही। माझी सुरुवात मीटर रिडिंगची साहेब असताना 2007 साली झाली। साहेबांचा आधार, त्याच्यानंतर साहेबांनी केलेलं प्रेम, तुम्हाला सांगतो मीटर रिडिंग ज्यावेळेस मी सुरुवात केली 2007 ला, साहेबांना आठवत नसेल, बरेच एरर यायचे, खूप प्रेशर व्हायचं, डीवाय एक्झिक्युटिव्ह सगळ्यांचं, साहेबांचं पण व्हायचं। मी साहेबांकडे गेलो, म्हटलं साहेब खूप प्रेशर होतंय, आता माझ्याकडनं काही काम होणार नाही। साहेबांना काही आठवत नाही। साहेब म्हटले नाही, तुम्ही जा, काम करा, सक्सेस व्हा। साहेबांनी सिन्नरवनला खाली सांगितलं की ठीक आहे, एजन्सी नवीन आहे, त्यांच्याकडनं काम करून घ्या आणि ते काम करतील। आणि त्या दिवसापासून जे कामाला आम्ही सुरुवात केली, म्हणजे मी जी सुरुवात केली इंडस्ट्रियल मीटर रिडिंगला आणि आज मी करतोय साहेबांच्या आशीर्वादामुळे, असा हा कुटुंब प्रमुख आज आपल्या सगळ्यांना लाभलेला आहे। कुटुंब प्रमुख कसा असावा, तो औंढेकर साहेबांसारखा असावा। सर, कंपनी आमची आई आहे सगळ्यांची, तुमच्यासारखे अधिकारी आमचे गुरु आहे, काय बोलता?
तर अशा ह्या कुटुंब प्रमुखाच्या सहवासात नाशिक आरटी काम करत असताना बरंच काही शिकायला मिळालं. साहेबांनी रागवलं पण, त्याच्यानंतर प्रेम पण केलं, आणि त्या प्रेमातनं जे धडे आम्ही घेतले किंवा मी घेतले, आणि मग मागं ओळख कधी बघितलं नाही. साहेबांच्या काही गोष्टी मला आठवतात. नंतर आम्ही MRI रिडिंग चालू केलं. नाशिक आला, पूर्ण झोनला, मालेगाव, जळगाव, धुळे. त्याच्यानंतर साहेब मी हरियाणात पण काम केलं. त्याच्यानंतर चेन्नई, शेरोशिरीलाही काम केलं. जर त्यावेळेस साहेबांनी मला प्रोत्साहन केलं नसतं की नाही जा तुम्ही करा, आता साहेबांना आठवत नसेल, साहेब रागवले मला, नाही नाही असं काम काही सोडता येणार नाही, म्हणजे तुम्हाला करावंच लागेल, तर मी एवढ्या ठिकाणी काम करू शकलो नसतो. त्याच्यानंतर आम्ही आधी आबाऊचे कंझ्युमर घ्यायचो, सगळ्यांना माहिती आबाऊ 27 HP घ्यायचो. त्याच्यानंतर साहेबांच्या काही लक्षात आलं की खालचे जे 7-10 HP चे ग्राहक आहेत ते एक्सेस कॉन्ट्रॅक्ट डिमांड वापरतात किंवा जास्त लोड वापरतात. मग साहेबांनी आम्हाला 5 HP पासून रिडिंग घ्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर एक्सेस कॉन्ट्रॅक्ट डिमांड, PF पेनल्टी, त्याच्यात रेव्हेन्यू प्रचंड वाढला. ही जी सुरुवात, त्यावेळेस आम्हाला बरंच शिकायला मिळालं. MF शोधले, सिटी रेशो, मीटरचा रेशो वेगळा वेगळा, त्याच्यात MF शोधले. तर अशा या कुटुंब प्रमुखांनी जो आम्हाला वारसा दिला, प्रोत्साहन दिलं, त्याच्यात आम्ही पुढे काम करत राहिलो. आणि ह्या कामाची पावती आज आपण पूर्ण झोनला काम करतोय, छान काम करतोय, त्याच्याने रेव्हेन्यू पण वाढतोय. त्यावेळेस जर मला साहेबांनी प्रोत्साहन दिलं असतं तर मी करू नसतं शकलो. आणि आता येणाऱ्या काळात साहेब, आता सगळ्या काही मीटर एजन्सी आणि बाकीच्या एजन्सी हा इथं विषय नाही, पण थोडस आपल्या कानावर घाला असं आमच्या सरकारने सांगितलं. आज मीटर रिडिंग महाराष्ट्रात जवळजवळ संपुष्टात आलंय आणि 2,80,000 लोक बेरोजगार होणार आहे सर याच्यात. आणि आमची पण 0 PC ची परिस्थिती तशी काही ठीक नाहीये, पण कंपनी आमची आई आहे, कंपनीसाठी आम्ही सदैव उभे. तरी आम्हाला काही त्याच्यात मोबदला मिळत नसला एजन्सीला, तरी सगळ्या एजन्सी अगदी उत्तर महाराष्ट्रात किंवा नाशिकमध्ये सगळीकडे काम करतायत. आणि अजून आपण मार्गदर्शन करावं आम्हाला, त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढून द्यावा. आता हे सगळ्या म्हणजे हे शब्द सगळ्यांचे, पण माझ्या तोंडून ते बोलल्या जात आहे. साहेबांनी आता आपल्याला मान हलवली, गवाही दिली, त्याच्याबद्दल सगळे संतुष्ट व्हा. आणि साहेबांनी मान हलवली तर ते 100% होणार याची सगळ्यांनी खात्री करून घ्या. असा हा प्रवास, आणि त्या प्रवासासोबत साहेबांनी जे प्रोत्साहन केलं त्याच्याबद्दल तर साहेबांचा खूप मी आभारी आहेच. आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने माझे लहान बंधू प्रवक्ते भारतीय जनता पार्टी अजित चव्हाण यांच्या वतीने पण मी त्यांना शुभेच्छा देतो. ते असते तर नक्कीच आले असते आपल्या भेटीला. अशा या साहेबांच्या आता सगळ्या लोकांनी वेगळे बरेच विषय सांगितले साहेबांचे, आणि आम्ही फक्त एक मत व्यक्त केलं होतं की C म्हणून साहेबांनी नाशिकला यावं. पण बघा भारतात लोकशाही आहे, मत व्यक्त करणं किती अवघड आहे. त्याचा आम्हाला पुढचा 2 वर्ष त्रास झाला, त्याची गवाही आणखी टाकामध्ये. ठीक आहे असो, पण हा विषय करणं पण थोडस मला योग्य वाटलं म्हणून मी केला. पण साहेब तुम्ही कुटुंब प्रमुख होणं असं करू नका, करणार नाही मला माहिती आहे, आणि तुम्ही असंच सगळ्यांच्या पाठीमागे उभे राहा. आणि मी आता काय झालं, समीर भाऊंनी आधीच सांगितलं, एकदा माझ्या हातात माईक आला तर आमचं पिढी जात होते, तर तो सोडू वाटत नाही. पण मी समीर भाऊने आधीच मला डोळ्याच्या इशाऱ्याने सांगितलं की बऱ्याच जणांना बोलायचं आहे की तुम्ही थोडं आटोक्यात घ्या. पण समीर भाऊ अजून थोडासा वेळ द्या मला. साहेब जे ते साहेब म्हणजे मी साहेबांचं जे गाव आहे तिथं मी गेलोय. साहेब वतनदार घराण्यातले, बरोबर आहे सर? साहेब देशमुख आहेत, वतनदार घराण्यातले. आणि देशमुख वतनदार हे जे नेहमी सत्ता केंद्रित राहिले आजच्या 2000 वर्षापासून, आणि हे गॉड गिफ्ट आहे. आणि तसं गॉड गिफ्ट आपल्या साहेबांना मिळालंय. आणि नेहमी मी बघितलं साहेब एक्झिक्युटिव्ह होते, AC होते, कल्याण C होते, त्यांनी सगळं चांगलं करायचा प्रयत्न केला. जे त्यांच्या निगडीत लोक होते किंवा ओळखीचे नसले तरी सगळ्यांचं त्यांनी चांगलं करायचा प्रयत्न केला. साहेब आपल्याला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही असं सगळ्यांच्या पाठीमागे उभे राहा, आम्हाला आदेश करा, आम्ही पण सगळे तुमच्या सांगण्यानुसार सगळी कामं करू, छान करू. आणि परत एक विनंती साहेब, की जी सगळी नाशिककर मंडळी, छोटी मंडळी, यांच्याकडे पण आपण थोडस जातीने लक्ष द्यावं ही माझी विनंती आहे. असं दबक्या आवाजात सगळे बोलत होते,
पण कोणी तुमच्या समोर बोलू नाही पावलं, पण मी बोलतो की बाबा सगळे मोठ्या मोठ्या लोकांचा विचार होतोय, तर आमच्या लहान लोकांचा पण विचार केला गेला पाहिजे. तर साहेब तुम्ही नक्कीच मान आंदोली, नक्कीच छोट्या लोकांचा पण विचार करा. आणि सगळ्यांच्या वतीने साहेबांनी गवाही दिली. आपल्याला खूप बोलायचंय पण वेळ कमी. साहेब, राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना साक्षी ठेवून तुमच्या समोर बोलतो. तुम्ही उदंड आयुष्य लाभो तुम्हाला, आणि या सगळं काम करत असताना तुम्ही स्वतःच्या तब्येतीची पण काळजी घेऊ ही मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक.